माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय मामा शिंदे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे। भाजपशी गद्दारी केली म्हणणाऱ्यांवर त्यांनी टीकास्त्र चढवत महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बघून घेण्याचे केलेल्या वक्तव्याला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। काय म्हणाले संजय मामा शिंदे पहा। आता मध्यंतरीच्या काही कालखंडामध्ये मी भाजपच्या आसपास होतो, पण भाजपमध्ये गेलेलो नव्हतो। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काही समविचारी आघाडीतनं आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका केलेल्या होत्या आणि माझी उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर होत असताना इथल्या नेतृत्वाने भाजपमध्ये प्रवेश केला। मलाही ज्या कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतरावरती राहावं लागत होतं तिथं जागा रिकामी झालेली होती, त्या निमित्तानं मलाही संधी मिळाली। आदरणीय दादांच्या साहेबांच्या विचारांनी मी काम करत होतो, त्यामुळं या सगळ्या घडामोडी होत असताना राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी मला सांगितलं की तुला राष्ट्रवादीच्या खासदारकीच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभा राहावं। मी म्हणलं माझी अडचण तर आता दूर झालेली आहे, त्याच्यामुळे काय हरकत नाही, मी उभा राहायला तयार आहे। आता भाजपवाल्यांना राग आला की ते म्हणले आमच्यावरती गद्दारी केली। आता गद्दारी कशाला म्हणते? कुणाचं काही उत्तर घेतलेलं असेल, कुणाच्या काही मेंढ्यात असेल, कुणाचं काही देणं असेल तर आपण म्हणतो गद्दारी केली। तुमच्या पक्षावरती मी नाहीये, मी अपक्ष आणून सगळ्याच वर्गान घालून उलट भाजपची उंची वाढवली 2-4 वर्ष जिल्ह्यामध्ये। आणि ही मंडळी म्हणली की तुम्ही गद्दारी केली। पुढे जाऊन चंद्रकांत दादांनी सांगितलं की तुझं बघून घेईल म्हणून। आता मला सांगा, माझं बघून घ्यायला मी पण आजी दादाची आलाय? चंद्रकांत दादांना सांगितलं, दादा मी लय मोठा पुढारी नाही, गल्लीत गोट्या खेळत खेळत आता दिल्लीला निघालेला पुढारी आहे म्हणजे। त्याच्यामुळे ज्याच्या उचापतीला असतात त्याला ब्या असतात, ज्यांनी जमीन सोडली जमिनीपासून अंतरावरती पाय गेलेले आहेत त्याला ब्या असतं। मी जमीनच सोडलेली आणि सोडणार नाही। ह्याची नेते मंडळी काय आता स्वतःची दुकानं चालू नाहीत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या नावावर ह्याच्या नावावरती चालवायला सुरुवात झालेली। ही मंडळी म्हणते आता संजय शिंदेचं बघायचं लय चिडलेले आहेत म्हणून। आता मला सांगा, मी काय नवीन नाही, तुम्ही मला नवीन नाही। गेली 20-25 वर्ष एकमेकाचं बघत बघतच ही सगळा खेळखंडोबा झालेला आहे। पण अजून ते सांगतो, मला संजय शिंदे म्हणते एकदा जर नाद केला तर पुराच करत। आता मला सांगा, मी काय नवीन नाही, तुम्ही मला नवीन नाही। गेली 20-25 वर्ष एकमेकाचं बघत बघतच ही सगळा खेळखंडोबा झालेला आहे। पण अजून ते सांगतो, मला संजय शिंदे म्हणते एकदा जर नाद केला तर पुराच करत।